त्यांना मोस्टली दीपक सर आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देत असतो, परंतु दुसराही खेळाडू असतो जो चांगला क्रिकेट खेळतो आणि असा मात्र मॅजिक मुवमेंट ठरला या मॅचचा. अर्थातच बॉलिंग करत असताना 3 धावा खर्च करून ज्याने मात्र 3 विकेट्स मिळवल्या प्रशांत शेळके. आशुतोष भाऊ शेंडगे प्रतीक्षाध्यक्ष धनगर साम्राज्य युवा सेना यांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅजिक मुवमेंट हा किताब प्रशांत शेळके या खेळाडूला देऊन सन्मानित करतो. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि पहिलाच बॉल हाताळत असताना इथे मात्र बिंदी गेंदे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉल हाताळत असताना हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रोहन तामकडे. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघतोय गणेश कोकरे, नॉन स्ट्रायकिंग इनला कैलास कोळेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित खर्जे यांचे बंधू सुनील भाऊ खर्जे यांचे या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला बघायला मिळतं. या प्लीज आपलं देखील आम्ही या धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 मध्ये शब्द सुननाने करतो. हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. त्याचबरोबर सन्माननीय किरणजी गावडे साहेब या आपण देखील या व्यासपीठावरती येऊन मात्र आसन ग्रहण करायचं आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिला बॉल हाताळत असताना डॉट बॉल आणि दुसरा बॉल हाताळत असताना गोलंदाज रोहननं विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. बॅट्समन बाद झाला, एक मोठा धक्का बसला. अर्थातच इथून मात्र कैलास नामक बॅटर इथून मात्र बाद झाला. गोलंदाजी मार्क वरती रोहन सध्या मेंडेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढचा बॉल इथे फटका अप्रतिमा. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. फटका अप्रतिम. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 6 आणि येतोय आल्याबरोबरच पहिलाच बॉल फेस करत असताना दत्ताच्या बॅटमधून हा षटकार. षटकाराच्या साह्यानं धावांचं एटीएम आता इथे मात्र खुलं झालं बॅटिंग करणाऱ्या ओझर 11 या टीमचं. यावेळीचा फटका अप्रतिमा. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर आलाय गणेश कोकरे. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. सुरुवातीला मात्र 2 बॉल योग्य टप्प्यावरती बॉलर रोहनने हाताळल्या, परंतु तदनंतर षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक त्याचा आपल्याला पाहायला मिळतं. यावेळीचा आणखीन एक तेज आणि तरार बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र जर का आपण बघितलं तर पंच निलेश म्हात्रे सरांचा इशारा आला. लेग बाईटच्या रूपानं एक सिंगल इथून मात्र आता टीमच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 8 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. अजूनही मात्र ओव्हर नंबर 1 मधील 1 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर द विकेट न बॉलर ओव्हर रोहन तयार झाला. रोहनचा हा बॉल डिफेन्स केला. चांगलं क्रिकेट, चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि चुकीच्या बॉलचा समाचार घेणं सुनील गावस्करांची शिकवण आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट झाली. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 1 गडी बाद 9 धावा. एक षटक समाप्त झालं. धावसंख्या झाली मात्र 9 धावा. चांगली संत सुरुवात म्हणावी लागेल. विकेट जरी गेला असेल तरी परंतु दत्ता शेळके यांनी मात्र पहिल्या मला वाटतं फटक्यावरती फ्लिक मारला आणि दणदणीत मला वाटतं चांगला षटकार आला. पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या झाली 9 धावा. दुसरं षटक घेऊन आलाय तो ब्रह्मदेव अनुसे, मॅन फ्रॉम निंबावडेचा गोलंदाज. दुसरं षटक घेऊन आलाय तो
निंबवडे आटपाडी मधून प्रवास करून आलेला खेळाडू, महाराष्ट्रामधून बरेचसे लांब लांबून पल्ले पार करून खेळाडू आज आपल्याला कळंबोली नगरीमध्ये पाहायला भेटतात. तोच गोलंदाज ब्रह्मदेव अनुसे. पुन्हा एकदा चांगली शैलीमध्ये गोलंदाज, मला वाटतं गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाज चेंडू टाकतोय. दरम्यान ओपनिंगला आलेला फलंदाज गणेश कोकरे हा देखील चांगला एक स्फोटक फलंदाज आहे. बघूया संघासाठी किती धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. क्रॉस बॅटने खेळलेला चेंडू मात्र बॅटचा स्पर्श करून मात्र क्षेत्ररक्षकाकडे गेला. तत्पूर्वी एक धाव सद धावून काढली. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना मात्र धावसंख्या झाली ती 11 धावा. जे पाठीमागे मला वाटतं क्षेत्ररक्षण करतात नवनाथ कोळेकर, मुंबई पोलीस, अनेक वर्ष सेवा करत आहेत. आतापर्यंत 13 रन्स. दरम्यान एक आम्ही सत्कार करत आहोत. गणेश डेरे समाजसेवक यांचा सत्कार सतीश धायगोडे सर करतील. गणेश डेरे समाजसेवक यांचा सत्कार सतीश धायगुडे साहेब करतील. दरम्यान आता मात्र बॅटिंग मध्ये एक्सलेंट झालेला आहे. दत्ता शेळके याच्या बॅटिंगवर आलेला हा धनगर बिग बॅश प्रीमियर लीग खणखणी षटकार. का फटकाचा जो अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते. पनवेल टेनिस क्रिकेट खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण सध्या सुरू आहे. घर बसल्या दे प्रेक्षक आमची ही मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील आम्ही धनगर बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. धावफलकावरती धावा 19 रन्स, 19 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा हा बॉल इथे मात्र एक चांगला स्ट्रोक. खेळाडू थोडासा फंबल झाला. 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झाला. तिसरीचा देखील प्रयत्न केला आणि बघता बघता 3 धावा इथून मात्र चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगानं इथून कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी, मोठी स्ट्रोक येतात. त्याबरोबर सिंगल डबल ना देखील धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातात. 3 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. यावेळीचा हा बॉल थोडासा आतमध्ये येणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑप्टन चांगला हा गोलंदाज रिलीज करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र ओव्हर नंबर 2 चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग आपण घेऊ नका, लक्ष द्या. प्रत्येक टीम्सला आम्ही सातत्यानं उल्लेख करतोय की आपण फास्ट क्रिकेट खेळायचंय. कारण जर आपण बघितलं तर आजच्या दिवसामध्ये एकूण 8 टीमचा लॉट्स आपल्याला पाहायला मिळणार. आजच्या दिवसामध्ये एक संघ फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळणार आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील एक संघ फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळणार. काय आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अफलातून आयोजन या धनगर बिग बॅश प्रीमियर लीगचा. विजय संकल्प टीमचे सर्वेसर्वा सन्माननीय विजयजी लांबोरे यांच्या माध्यमातून गणेश कोकरे या खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आला. यावेळीचा हा बॉल इथे मात्र लो और फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र चित्त्याच्या चपळाईनं इथून मात्र कंप्लीट केली जाते. 2 धावा इथून मात्र भरपूर वेगाने कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीनं 24 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. दत्ता शेळके सध्या चांगली बॅटिंग करतोय.
2 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलेत, परंतु गणेश कोकरे याच्या बॅटमध्ये मोठे स्ट्रोक येतील का? यावेळीचा फटका अप्रतिमा, फटका लाजबाबा, बॉल चाललाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत. टाटा बाय बाय, हाय अँड हँडसम, फॅब्युलस स्ट्रोक, षटकार. डीजे मास्टर प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केले जाते. स्पर्धा अभिमानाची स्पर्धा, शौर्यतेची, धनगर समाजाच्या प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघतोय. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एन्जॉय करताय प्रत्येक जण. ही स्पर्धा एन्जॉय. टिट फॉर टॅट, षटकार आल्यानंतर जसं तसं उत्तर देत असताना हा गोलंदाज पकडला जातोय जेल. बॅट्समन बाद झाला. अब ठोक डीजे. डीजे मास्टर यांच्या माध्यमातून सकाळपासून आपल्याला ऐकायला भेटत आहे. दरम्यान एक चांगलं विजय संकल्प प्रतिष्ठानचे सर्व विजयजी लांबोरे यांच्या माध्यमातून मात्र गणेश कोकरे याला प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. आपल्या आवडत्या खेळाडूवरती इथून मात्र पैशाची लय लूट लावली जाते. का नाही लावी, कारण स्पर्धा ही पुन्हा पुन्हा येत नसते. ही स्पर्धा जर आपण बघितलं तर धनगर समाजाच्या अस्मितेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा हा बॉल, पंचांचा सिग्नल, ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल आणि व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केले जातात. यावेळेला फटका प्रतिमा, दुर्वंश क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, बॉलला फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. आणि सिंगलच्या मदतीनं आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण बघितल्या तर एकूण रन्स आपण बघतोय 32 धावा. यावेळीचा हा बॉल, बॅट्समन पासून हा बॉल थोडासा खाली ठेवला होता, परंतु इथे जर आपण बघितलं तर अपील देखील केली गेली. अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र अपीलला खारिज केल्या. आणि बघता बघता जर आपण बघितलं तर आता ओव्हर नंबर 3चा देखील खेळ, अजूनही मात्र ओव्हर नंबर 3 मधील एक बॉलचा खेळ शिल्लक. पाहूया हा एक बॉल आता इथून कशा रीतीने हाताळण्यात येईल. धावफलकावरती
धावफलकावरती रन्स जर आपण बघितले तर एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पाहूया यावेळीचा फुल टॉस बॉल. धावफलकावरती रन्स आपण बघतोय 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष आहे. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो चिक हॅलो 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 धावफलकावरती रन्स आपण बघतोय 49 आणि 50 धावांचं लक्ष आहे. पाहूया आता या लक्षाचा इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाईल. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. रॉयल कळंबोली या टीमची जर आपण बघितलं तर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. अर्थातच येस 50 धावांचं लक्ष आणि नेक्स्ट इनिंग ज्या प्रकारे स्टार्ट होईल ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ रायगड 50 ऐकूया अर्जुने सरांना याने सेकंड इनिंग मध्ये व्हॉइस ऑफ रायगड रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत त्यांना आपण मायक्रोफोनवरती ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी आणि धन्यवाद दीपकजी सर. खरं तर त्यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. जाऊयात खेळाच्या उत्तरार्धामध्ये विजयासाठी लक्ष आहे 50 धावांचं. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये रॉयल कळंबोली विरुद्ध. या सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा मानस साडी या ठिकाणी मात्र झेल केला जातोय कंप्लीट. विकेट नंबर 1 पहिल्या चेंडूवरती मात्र मिळतं यश. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन रोहन तामखडे. खरं तर खूप मोठं नाव आहे मित्रांनो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सातत्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाडूचा दबदबा आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला. परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र रोहन तामखेडेला आपलं खातं देखील खोलता आलं नाहीये. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाहीये आणि एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्याला. पहिला फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. एकूण धावा धावफलकावरती विजयासाठी लक्ष पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर 49 धावा बनवत 50 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं गेलं. पहिल्या इनिंगमध्ये 28 धावांचं योगदान राहिलं. दत्ता शेळकेनं कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला. 3 षटकार त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि या दमदार खेळीच्या बळावरती मात्र 49 धावांपर्यंत मजल मारत 50 धावांचं लक्ष उभारलं गेलं. सामना आपण पाहतोय रॉयल कळंबोली विरुद्ध ओझर 11 या दोन संघादरम्यानची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रॉयल कळंबोली संघाचा जर विचार केला तर नवनाथजी कोळेकर आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर विजयजी खानावकर यांच्या प्रमुख पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि ओझर 11 संघाचा विचार केला तर पुरस्कर्ते आहेत ओझर 11A आणि ओझर 11B असे दोन संघ आपल्याला या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. पहिला सामना जिंकलाय आणि आता दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये हा संघ मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. खरं तर रखरखत ऊन यावेळेला कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू तटवलाय. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक आत्मविश्वासपूर्ण फटका फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 3 विकास पडळकर मैदानाच्या आतमध्ये. जय श्रीराम या संघाकडून खेळणारा याच मैदानावरच्या हा खेळाडू आपल्याला विकास पडळकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
या घरच्या मैदानावरती परफॉर्म करण्याची जबाबदारी आज संबंध महाराष्ट्रामधून खेळाडूंचा जणू कुंभमेळा या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू तटवला गेला आहे. कमालीचं कमबॅक फलंदाजीमध्ये विकास पडाळकर नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घुंगावताना. खरं तर दुपारचं सत्र हे फलंदाजांसाठी उपयुक्त सत्र संबोधलं जातं आणि या सत्रामध्ये विकास पडाळकरची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपते. विजयासाठी लक्ष्य 50 धावांचं इथे उमेश आपल्याला गोलंदाजीच्या बोगल्यावरती पाहायला मिळतात. उमेश हुबे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलं षटक महत्वपूर्ण जबाबदारी पॉवर प्लेचं हे षटक आहे जिथं क्षेत्ररक्षणाचं निर्बंध आपल्याला पाहायला मिळतात आणि या निर्बंधाच्या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना 2 बॅक टू बॅक चौकार आले. यावेळेला चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाणार का? क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू जज करताय, थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळतंय आणि परिणामी एकेरीला दुहेरीमध्ये मात्र परावर्तित केलं जातं. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद दुहेरी अंकामध्ये, अर्थातच 10 धावा धावफलकावर. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अभिजितजी खर्जे साहेब आणि शरदजी थोरा साहेब अथक परिश्रम आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी मात्र खंबार कसताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. यावेळेला पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्री संत बाळूमामा ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिल्या गेल्या. डॉक्टर वाघमारे यांच्या माध्यमातून मात्र ही रुग्णवाहिका वाघबोडे डॉक्टर वाघबोडे साहेब यांच्या माध्यमातून मात्र ही ॲम्ब्युलन्स सुविधा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळेला मात्र ओव्हर वेस्ट टाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. स्क्वेअर लेग पंचांना मात्र हा चेंडू नो करार केलाय. 1+1 एकूण 2 धावा आणि यानंतरचा येणारा चेंडू हा अर्थातच फ्री हिटचा चेंडू असणार आहे. खुला लायसन असेल. विकास पडळकर आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर फलंदाज सुनील सरगर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रोहन तामकडे सारखा महत्वपूर्ण फलंदाज सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती गमावला आणि तिथून असं वाटलं की दबाव हा आपल्याला फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळेल. खरं तर विजयासाठी लक्ष्य 50 धावांचं आहे. 50 धावा म्हटलं तर फारसं कठीणतम लक्ष्य नाहीये आणि म्हणावं तितकं सोपं लक्ष्य देखील नाहीये. यावेळेला फ्री हिटचा चेंडू आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू लपेटण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. 3 क्षेत्ररक्षक आउटफिल्ड मध्ये चेंडूचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दरम्यान धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं मात्र संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. येणारे अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 30 धावा, प्रतिषटक 10च्या सरासरीनं आता मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 50 धावा हे विजयाचं समीकरण होतं. खरं तर कोणतीही धावसंख्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुरक्षित मानली जात नाही, किंबहुना कोणत्याही धावसंख्येचा या ठिकाणी आपण विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे अजूनही येणारे 18 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावांची गरज. तर चला पुढील सामना नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. हॅलो. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्यात 20 धावा. एक दमदार सुरुवात मात्र
या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या चेंडूवरती विकेट आला आणि तिथून असं वाटलं दीपक सर की सामन्यामध्ये कुठेतरी हा संघ आपल्याला अग्रेसर पाहायला मिळेल, परंतु कमालीचा खेळ मैदानावरती विकास पडळकर या फलंदाच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथून चौथ्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं जणू या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी. याही वेळेला पाहिलं तर चेंडू कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाही आहेत. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता. या इनिंग मधला हा दुसरा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि त्यामध्ये 2 भीमरचे चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. खरं तर भीमरचा चेंडू आणि त्याच्या पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. खरं तर खुला लायसन असेल, जो दबाव निर्माण केलाय ना स्वप्नील सरगर आणि विकास पडळकर यांना, तो दबाव मात्र आणखीनच या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी शोधण्याच्या प्रयत्नामध्ये दोनही संघ ताकदवर संघ आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर रॉयल कळंबोली हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र ओझर 11 हे 2 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर ओझर 11 राजपूर हा संघ आपल्याला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला देखील चांगला चेंडू होता. खरं तर पहिला चेंडू बीबर आला, परंतु त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती कमालीचा कमबॅक राहिलंय. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणत असतो की क्रिकेटचा सामना असो किंवा तुमचं दैनंदिन आयुष्य, तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे आणि ते पुनरागमन या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. सलग 2 चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडूला कुठेतरी दबाव जो आहे तो दबाव पुन्हा एकदा आपल्याला फलंदाजी करणारा संघ अर्थातच रॉयल कळंबोली संघावरती पाहायला मिळतोय. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. खरं तर विकेट सॅक्रिफाईस करण्याचा मानस, थेट फेकी केली गेली होती, परंतु दैव बलवत्तर ठरतंय. फलंदाज आहेत स्वप्नील, विकास आहेत, माफ करा, विकासच्या लगातार 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत आणि त्यानंतर मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज स्वप्नील काहीशे कानामंत्रणा या आपल्या खेळाडूला देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकास पडळकर आणि त्याच्या समवेत सुनील सरगर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. रॉयल कळंबोली संघ, खरं तर नाव खूप मोठं आहे मित्रांनो. या मैदानावरती रॉयल संघाचा नेहमीच दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जेलच्या खाली येतोय, कंप्लीट केला जातोय जेल आणि विकेट नंबर 2 या ठिकाणी विकास पडळकर देखील बॅक टू द पॅव्हिलियन. 4 निर्धाव चेंडू आलेत, हे सर्वाधिक महत्वाचं आहे. वैयक्तिक 9 चेंडू आणि सुनील या ठिकाणी बाद झालेत. खरं तर विकास अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि विकासचा जर आपण विचार केला ना, संदेश आमच्या समवेत या ठिकाणी ॲज अ 12th मॅन या स्पर्धेच्या माध्यमातून जुळले गेलेत. खरं तर इन ॲक्शन त्यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर तितकंच चांगलं समालोचन देखील आपण संदेश शेळकेच्या माध्यमातून नेहमीच या मैदानावरती ऐकत आलो आहे. एकूण धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. षटक क्रमांक 2 कमालीचं कमबॅक राहिलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. तर एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र जोरकस फटका लगावलाय, परंतु अगेन्स्ट द विंड जर तुम्ही अशा प्रकारची फलंदाजी करणार तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो. कारण या विकेटचं हे वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेला एलआयजी एंडकडनं मारा होतो त्यावेळेला डावखुऱ्या हातासाठी ही वाऱ्याची साथ आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. परंतु एलआयजी एंडकडनं मारा होत असताना उजव्या हाताच्या फलंदाजांना मात्र अगेन्स्ट द विंड फलंदाजी करावी लागते. हे कॅल्क्युलेशन कुठेतरी फलंदाजाचं चुकलंय आणि आल्या पावली माघारी परतताना आपण पाहतोय फलंदाज योगेश वागसे या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परत आहेत. विकेट नंबर 3 मैदानातून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी 50 धावांचं लक्ष्य, एक चांगला कमबॅक या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज चंद्रकांत गावडे अर्थात चंद्रा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणखीन एक क्वार्टर फायनलचा गतवर्षीचा सामना आपल्याला नक्कीच या ठिकाणी आठवतोय. दीपक सर देखील आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेत आणि
दीपक सर देखील त्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि दीपक सर आठवणींना उजाळा देत आहेत गतवर्षीच्या, कारण ही स्पर्धा आहे मानाची आणि सन्मानाची. खरं तर समाजाच्या माध्यमातून तरुणांना एकत्रितपणे आणण्याचं काम हे खेळाच्या माध्यमातून केलं जात आहे. विकेट हॅट्रिकच्या उभारण्यावरती हो, यावेळेला विकेट हॅट्रिकच्या उभारण्यावरती गोलंदाज मात्र चूक होते मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र मिळतोय नशिबाचा पंजा, अर्थातच अवांतर चेंडू आणि त्यावरती आल्या बाईच्या माध्यमातून तब्बल 5 धावा. इट्स अ नो बॉल. तर नो चेंडू आणि त्यानंतर मात्र बाईच्या स्वरूपामध्ये या 5 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नशिबाचा पंजा आलाय. चला, खेळाडूंना विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांच्या कोणत्याही निर्णयावरती तुम्हाला वाद करता येणार नाही. नो फर्दर आर्ग्युमेंट्स प्लीज. शेवटचा चेंडू या षटकातील कदाचित शिल्लक असेल. नो चेंडू आला होता. खरं तर नो चेंडू म्हटलं तर फ्री हिट ही संकल्पना आपण नेहमीच पाहतो. पहिला चेंडू देखील या षटकातील नो आपल्याला पाहायला मिळाला होता, ज्यावरती फ्री हिटचा फारसा फायदा उचलता आला नाही. त्यानंतर मात्र सलग 4 चेंडू निर्धाव आले. विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट केलाय. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड बँचच्या मधून सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पहा, खेळाडू थोडीशी काळजी घ्या. तर पहा, अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार मैदानाच्या आतमध्ये घडू नये आणि दक्षता म्हणून आपण पाहिलं तर रुग्णवाहिकेची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. खरं तर दुपारचं सत्र, रखरखतं ऊन आणि स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी, डिहायड्रेट ठेवण्यासाठी मात्र जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा. जास्तीत जास्त एनर्जी ड्रिंक्सचा वापर करा. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा हे विजयासाठीचं लक्ष. सतीश धायगुडे देखील आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत. खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि समाजसेवेच्या माध्यमातून सातत्यानं त्यांचं कार्य आपण कळंबोली विभागामध्ये पाहतोय. अहिल्यादेवी होळकर चे ते अध्यक्ष आहेत कळंबोली शहराचे आणि खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आमचे वर्ग मित्र देखील आहेत आणि अगदी त्यांच्या समवेत बऱ्याच वेळा आम्ही मागे अतिथी कक्षामध्ये ज्या वेळेला बसलो होतो, जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला गेला आणि सातत्यानं या मैदानावरती ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, निमंत्रित पाहुण्यांच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमीच या मैदानावरती लाभते. खरं तर क्रिकेटसाठी त्यांचं देखील योगदान सर्वाधिक महत्त्वाचं आहे. अगदी त्यांच्या विभागातून जर आपण पाहिलं तर 2 मोठे संघ या कळंबोलीच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या दोनही संघांच्या पाठीमागे त्यांचं खंबीर नेतृत्व आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. जाऊयात मैदानाच्या दिशेने. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 19 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन संभवत आहे. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत काशीनाथ. खरं तर मी म्हणेन ट्रम्प कार्ड आहेत काशीनाथ बोडके आपल्याला गोलंदाजीच्या भोगल्यावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर नजरा असतील या गोलंदाजावरती, कारण एका निर्णायक क्षणाला हा गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 19 धावा हे विजयाचं समीकरण आणि या समीकरणाला कशा पद्धतीने पूर्ण केलं जाणार. एकीकडे आपण पाहिलं ओझर 11 हा संघ संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी त्याच वेळेला रॉयल कळंबोली हा संघ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चंद्रकांत गावडे नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय विकास पडळकर. चला थोडंसं स्पीडअप करायचंय.
चला थोडंसं स्पीडअप करायचंय. पंचांना देखील विनंती आहे की आपण खेळाडूंना सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि सामन्यांची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे विनंती असेल थोडासा स्पीडअप करा. 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. यावेळेला जोरकस फटका. वेलकम टू द क्रीज सांगणारा हा षटकार येतोय फलंदाज विकास पडळकरच्या बॅट मधून. तीन आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. रोहन तामकडे पहिल्या चेंडूवरती बाद झाला. त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर सुनील सरगर देखील तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाले आणि अगदी त्याच वेळेला योगेश वागसे ज्यांना पहिल्या चेंडूवरती आलेला मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवला आणि तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं योगेश यांची विकेट. परंतु तदनंतर मैदानावरती आलेला चंद्रकांत गावडे आणि त्याच्या समवेत याही वेळेला स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय आणि याही चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतो बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. काशीनाथ बोडके खर तर या गोलंदाजावरती नजरा होत्या. अपेक्षा होती पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येणार. पहिली 2 षटकानंतर तिसऱ्या षटकात मात्र संधी मिळाली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता की काय, कारण 12 चेंडू 19 धावांचं समीकरण होतं. 2 चेंडू 2 बॅक टू बॅक सिक्सेस आपल्याला पाहायला मिळालेत. येणारे 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. 10 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथून देखील सामना बनवला जाऊ शकतो. येणारे 4ही चेंडू काशीनाथ यांना मात्र निर्धाव फेकावे लागतील. एक कठीणतम लक्ष आहे, परंतु क्रिकेटमध्ये सोपं कधीच आणि काहीच नसतं. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस पाहिलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, त्याचा फायदा मात्र उचललाय. 2 धावा या ठिकाणी विकासच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर विकासनं एकतर्फा लढा या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपल्याला देताना पाहायला मिळालाय. ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये होता, इनॅट नंबर 3 विकास मैदानाच्या आतमध्ये आला आणि जणू संघाचा तारणहार तो खेळाडू ठरला आणि संघाच्या डावाला सावरत असताना विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना स्वतःच्या वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती हा खेळाडू मात्र नाबाद खेळ साकारताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. काशीनाथ या गोलंदाजावरती मात्र दबाव निर्माण केला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके षटकार आणि त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र 2 धावा. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेत. 14 धावा खर्च केल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही 6 धावांची गरज, 5 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. यावेळेला जोरकस फटका. इथे सामना फिनिश केलाय आणि याचबरोबर महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मात्र हा सामना फिनिश केलाय. खेळतोय नाबाद 37 या धावसंख्येवरती आणि सामना मात्र निकाली काढलाय तो फलंदाज विकास पडळकर. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच विकास आपण यायचंय आपल्याला. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं.